आपल्या प्रत्येकालाच पडलेला प्रश्न म्हणजे माणसाचा म्हणजे आपल्या ह्या जीवाचा उद्धार कधी होतो यावर आधारित एक दत्त महाराजांच्या जीवनातील प्रसंग आहे. तो तुम्ही नक्की ऐका. छोटा व्हिडिओ आहे, त्यातून शिकण्यासारखं बरंच काही आहे. श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज जिथे असत तेथील सर्वांना या परमात्मा स्वरूपाने दोन शब्द आपल्याशी बोलावेत किंवा आपली विचारपूस करावी असे वाटत असे. दत्त महाराजांचा मितभाषी असा स्वभाव. तेव्हा त्यांनी कोणाची क्षेम कुशल चौकशी करताच त्या मनुष्याला आकाश ठेंगणे होई. गुरुचरित्रात अनेकांचे भाग्य मात्र थोर होते. सायमदेव, गंगानुज, तंतुक या सर्वांशी महाराजांनी अगदी भरभरून केलेल्या संवादाचा उल्लेख आहे. गाणगापूरच्या मठात महाराज बसलेले असताना त्रिविक्रम भारती दोन मदोन्मत विप्रांना घेऊन आले. ते विप्र महाराजांना म्हणू लागले की शास्त्रार्थ चर्चा करा, अन्यथा जयपत्र द्या. वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करू म्हणती विप्र. अनेकदा सांगून ब्राह्मण आपला हेकास सोडेनात. तेव्हा त्यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने तिथून जाणाऱ्या एका मनुष्यास गुरु महाराजांनी बोलावणे केले. महाराजांनी बोलावून आपला वृत्तांत विचारला. याचे त्या मनुष्याला इतके अप्रूप वाटले की म्हणाला, त्वा कृपाळू गुरुमूर्ती म्हणून पाचारेली प्रीती, आपणा झाली उद्धारगती म्हणून दंडवत नमन करी. अहो महाराज, आपण हाक मारलीत आणि बोलावून घेतलेत म्हणजे उद्धारच झाला. गाणगापूरला महाराज सकाळी संगमावर जात आणि अनुष्ठान संपवून माध्यान्ह काळी परत येत. वाटेत असलेल्या शेतात एक शेतकरी नित्य नमस्कार करीत असे. महाराज काही बोलत नसत. नमस्काराचा स्वीकार करून पुढे जात. ऐसे किती एक दिवस होता. संयम हा भक्ती मार्गात अति आवश्यक आहे तो असा. महाराजांकडून प्रतिसाद मिळत नाही, पण म्हणून निराश न होता याची भक्ती वाढलेली आहे. आज ना उद्या महाराज निश्चितपणे माझा उद्धार करतील. येणे विधी बहुकाळ क्रमिती, बराच काळ लोटला आणि उद्धाराची वेळ आली. महाराजांनी विचारले, कागा तू कष्ट तोसी, नमन करीसी येऊन या. महाराजांबरोबर संवादाचे भाग्य ज्यांच्या नशिबात होते ते धन्य होते. शेतकऱ्याला परमात्मा स्वरूपाची ओळख होती. म्हणाला, तू समस्ता प्रतिपाळीशी आहो महाराज, सामान्य म्हणून माझी उपेक्षा करू नका. दत्त महाराज कोणाचीही उपेक्षा करीत नाहीत. उद्धाराची वेळ मात्र यावी लागते. रामकृष्ण हरी.